नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण केलगाव उत्तर सोलापूर या ठिकाणी आमचे नातेवाईक श्री सोमनाथ माने देशमुख यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत. हा प्लॉट ह्या अगोदर आम्ही 11 फेब्रुवारीला त्यांच्या फार्म हाऊसवर आपण राघवेंद्र फर्टिलायझरचे CEO पंडितराव यांचं आपण या ठिकाणी चर्चासत्र घेतलं होतं. घेतल्यानंतर ह्या प्लॉटला समक्ष त्यांनी पाहणी केली होती. पाहणी केल्यानंतर हा प्लॉट त्यावेळेस किती 1 महिन्यात होता का? 1.5 महिन्याचा. 1.5 महिन्यात होता. त्यावेळेस काही मार्गदर्शन त्यांनी केलं होतं साहेबांनी, ते स्वतः समक्ष सांगतील काय काय केलं होतं. आज आपण हा प्लॉट पाहतोय. त्याला आता मोठी भरतीचा डोस द्यायचा आहे. खूप छान प्लॉट पाहिला, फुटवे आणि संख्या जोमदार आहे आणि त्यांच्याकडून आपण समस्या माहिती घेऊया. नमस्कार, सोमनाथ बाळासाहेब माने, राहणार तेलगाव. हा प्लॉट सरांच्या मार्गदर्शनाने खाली आपण चालू केलेला होता. त्यांनी 11 मार्चला आपल्या प्लॉटवरती व्हिजिट 11 फेब्रुवारीला व्हिजिट दिलेली होती. त्यावेळेस सरांनी मार्गदर्शन केल्या पद्धतीने त्यांना काय थोड्या त्रुटी आढळल्या. त्यांनी दोन्ही गड्ड्याच्या मधील जो काय गॅप होता तो पूर्ण करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्या पद्धतीने आम्ही ते गॅपही भरून घेतले. त्याच्यानंतर आज सरांनी परत रिटर्न त्या प्लॉटची पाहणी करण्यासाठी आपल्या या प्लॉटमध्ये आलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शना पद्धतीने आपण जे काय डोसेस आणि आळवणी केली आहे त्यामध्ये मला प्रत्येकी गड्ड्यामध्ये जवळपास 25-25 संख्या दाखवती आहे. आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शना पद्धतीने आपण खत वापरतोय, राघवेंद्र फर्टिलायझरचे पूर्ण डोसेस खत. त्या पद्धतीने आपल्याला रिझल्टही त्या पद्धतीने खूप चांगला, पानांची रुंदी म्हणा, काळोखी, हे आपल्याला त्या पद्धतीने आम्हाला रिझल्ट एकदम व्यवस्थित चांगला भेटतोय आणि त्यांच्या मार्गदर्शन पद्धतीने आपण पुढे चाललेलो आहे. आता ह्याला मोठा डोस द्यायचा आहे. हा, याला आता अजून आपण मोठा डोस दिलेला नाहीये. ह्याला आता मोठा डोस त्यांनी सांगतील त्या पद्धतीने, त्यांच्या शेड्यूल पद्धतीने आपण मोठा डोस आता घेणार आहोत. तरी आमच्या हिशोबाने ह्या प्लॉटला 2 फवारण्या राहिल्या. हो, त्या फवारण्या घेतल्या असत्या तर अजून जे कोंब आहेत फुटवा तो अजून जोमदार दिसला असता. आता सुद्धा खूप छान आहे. निश्चितच ह्या प्लॉटचं त्यांना एकरी 80-70-80च्या आसपास जाईल. पण आमचं शेतकरी बंधू सांगणं की जे शेड्यूल आहे त्या शेड्यूल प्रमाणे तुम्ही त्याला कंटिन्यू ठेवा. 100% तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. नमस्कार.